नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर येत आहेत आणि आज आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब आहेत. एकंदरीत साहेब, कशा पद्धतीनं उद्याचा दौरा असणार आहे, कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन असणार आहे, कुठे कुठे हे बैठक घेतल्या जाणार आहेत, काय पार्श्वभूमी आहे, काय सांग? महाराष्ट्रामध्ये सध्या सोडाचं राजकारण चालू आहे. प्रचंड राजकीय उलथापालथ चालू आहे. देशामध्ये संविधान धोक्यात आलेलं आहे आणि देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हुकुमशाही रूपी राज्य चालवणाऱ्या राज्यकर्त्यांना तडाखेबंद उत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे देत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत आणि जनतेला संवाद साधताना आवाहनही करीत आहेत की या हुकुमशहा जर रोखायची असेल तर आपल्याला एकजुटीनं ताकदीनं उभं राहावं लागेल. महाराष्ट्र ही संस्कृतीला जपणारी, परंपरा जपणारी भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीतून हुकुमशाही विरुद्धचं रणशिंग जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी 11 वाजता पहिली सभा, जनसंवाद सभा ही वसमत या ठिकाणी होणार आहे. वसमतची सभा झाल्यानंतर दुपारी 2 वाजता सेनगाव हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा जनसंवाद मेळावा आहे आणि सायंकाळी 5 वाजता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद मेळावा कळमनुरी येथे आहे. संध्याकाळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी उद्धव साहेब चर्चा करतील आणि परवा सकाळी उमरखेड येथे 11 वाजता जनसंवाद मेळावा होईल. संध्याकाळी नांदेड येथे जनसंवाद मेळावा होईल आणि सायंकाळी साहेब संभाजीनगरकडे प्रयाण करतील. या जनसंवाद मेळाव्यातून आपल्या पदाधिकाऱ्यांना यशस्वीतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणं, या जनसंवाद मेळाव्यातून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वाचा फोडणं, शेतकऱ्यांना धीर देणं आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निवारण करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिल्या जातात. महाविकास आघाडीचा प्रश्न आल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाला आता उद्धव साहेब ठाकरे हे एक आधार वाटू लागलेला आहे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख लोक देखील या जनसंवाद मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील. कळमनुरीचा विषय घेतला आपण. कळमनुरीचा विषय घेतल्याच्या नंतर संभाषणामध्ये आपण आता भाषण जे झालं, भाषणामध्ये आपण म्हणालात की कळमनुरी हे फायनल मॅच असणार. कसा फायनल? कळमनुरी मतदारसंघ हा पहिल्यापासून एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधीचा मतदारसंघ राहिलेला होता. परंतु गेल्या 5 वर्षाचा कालखंड बघितल्यानंतर कधी कुणाला आव्हान देतंय, प्रति आव्हान देतंय, वेगवेगळ्या वल्गना केल्या जात आहेत, अंगविक्षेप केले जात आहेत आणि यातून ह्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं पर्यायानं हिंगोली जिल्ह्याचं नाव एक महाराष्ट्रामध्ये खराब होताना आपण दिसते आहे. आणि म्हणून जर चांगल्या आचाराचे आणि चांगल्या विचाराचे लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून आणायचे असतील तर फायनल मॅच खेळायला इथूनच चांगलं मैदान आहे. फायनल मध्ये जिंकणं, फायनल मॅच शिवसेना खेळणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच लोकप्रतिनिधी या ठिकाणी घडून विजयी होईल. एकंदरीतच महायुतीबद्दल तुम्ही आता भाषणामध्ये विषय केला की महायुतीमध्ये कशा पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाकडून काही दावा केला जातोय, भाजपाकडून सुद्धा दावा केला जातो आम्हाला तिकीट मिळेल. कसं बघता याकडे? ज्यांचा उद्देशच मुळात लुटालुटीचा आहे, ज्यांचे पक्षाची धारणाच मुळात फोडीफोडीच्या राजकारणातून तयार झालेले आहे
अशा लोकांकडून स्थैर्य मिळणं फार अवघड असतं. ज्यांनी इतर पक्ष फोडले त्यांनाच आता उमेदवारी मिळेल की नाही याची चिंता लागलेली आहे. आणि माझी त्यांना विनंती आहे की फोडीफोडीच्या राजकारणामध्ये राहण्यापेक्षा ज्या देवमाणसाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांचं ऋण मानून इथले आता फोडाफोडीचे धंदे बंद करा. या मागच्या 2 दिवसामध्ये अष्टीकरण हे बॅकफूटवर जात डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांचं नाव अगोदर आलं तर चर्चा होतात. कसं ज्या पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असते त्या पक्षाला विजय मिळणं सोपं असतं. कारण इच्छुकांची संख्या जास्त असली म्हणजे जनमानसामध्ये त्या पक्षाविषयी एक आदराची भावना असते आणि त्याच पक्षाचा उमेदवार विजयी होत असतो. इच्छुक असणं काही गैर नाही. या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर लोकसभेसाठी इच्छुक आहेत, जयप्रकाश मुंदडा इच्छुक आहेत, त्या ठिकाणी रुपालीताई गोरेगावकर इच्छुक आहेत, त्यानंतर आमचे बाळासाहेबजी मगर इच्छुक आहेत, जिल्हा प्रमुख आमचे संदेश देशमुख इच्छुक आहेत. अशा इच्छुकांची भली मोठी रांग शिवसेनेकडे आहे. महायुतीतल्या उमेदवाराला कशा पद्धतीनं आव्हान असणार? महायुतीतला उमेदवार ठरणं अजून त्यांना अवघड आहे. ही जागा भाजपला जाते की शिंदे गटाला जाते की अजून कोणाला जाते याबाबत साशंकता आहेत. ज्यांना तिकीट मिळेल याचीच गॅरंटी नाही ते लोकांचं काय काम करणार अशी भावना जनमानसामध्ये आहे. गद्दाराचा जो विषय केला आपण, गद्दार उद्याच्या भाषणामध्ये उद्धव साहेब ठाकरे कशा पद्धतीनं संवाद साधणार काय माहिती आहे? जनसंवाद माध्यमातून उद्धव साहेब मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे हुकुमशाही विरुद्ध फोडाफोडीच्या राजकारणाविरुद्ध जनतेला आव्हान करतायत की सत्याच्या पाठीमागे सामर्थ्य उभं करा आणि एकनिष्ठतेने जो पक्षाचं काम करतोय अशा एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ द्या अशा प्रकारचं आवाहन करतायत. आणि हिंगोलीतील जनता ही नेहमी गद्दारांना घरी बसवते, परत त्यांना कधी गुलाल लागलेला ऐकवत नाही. याही वेळेस हिंगोलीतील जनता ही उद्धव साहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं काम करत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पाठीमागे उभं राहील अशा प्रकारचा काँग्रेसचं शिष्टमंडळ बारामती असेल, मुंबईच्या किंवा दिल्लीच्या वाऱ्या त्यांनी केलं. राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ सुद्धा गेलं. शिवसेनेचे सुद्धा अनेक पदाधिकारी तिकीट मागण्यासाठी पायऱ्या झिजवताना पाहायला मिळतात. कसं बघ? जेव्हा हिंगोली लोकसभेचा विषय येतो तेव्हा 100% ही जागा जिंकणार आहे, जिंकली जाणार आहे असे सर्वे जेव्हा येतात तेव्हा वेगवेगळे पक्ष आपल्याला उमेदवारी मिळेल याची अपेक्षा ठेवून असतात आणि त्याचा एक भाग म्हणून आपलाच उमेदवार जिंकेल सर्वे आलं. जनतेनेच ठरवलेलं आहे की या वेळेस हिंगोली लोकसभेतून उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी हे जे उमेदवार देतील त्याला विजय करायचं हे हिंगोलीतील जनतेने आता ठरवून टाकलेलं आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गटांचा, शिवसेना असेल, शिवसेनेला तिकीट मिळेल खात्री? 100% ही जागा शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी असेल आणि शिवसेनेचाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार या ठिकाणाहून जिंकून येईल. हे होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात. उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा हिंगोली दौरा उद्या असणार आहे. आणि येणारी जी लोकसभा निवडणूक आहे यामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि तोच विजयी होईल अशी सुद्धा प्रतिक्रिया संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी व्यक्त केलेली आहे. माझे सहकारी भगवान उदास, मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.